श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. आज गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे आणि विष्णू भगवान यांचा वार आहे. त्याच्यामुळे नारायणाचं नाव घेऊन आपण सूर्याला जल दिलेलं आहे, पिंपळाच्या झाडाला जल दिलेलं आहे, केळीच्या झाडाला जल दिलेलं आहे, निंबोणीच्या झाडाला जल दिलेलं आहे, कडुलिंबाच्या झाडाला. अशा प्रकारे आपले जल दिलेलं आहे. आपण स्वामींच्या दर्शनाला किंवा मठामध्ये किंवा साईच्या दरबारात आपल्या गुरुजन्याला भेटण्यासाठी जाऊन आलाच असाल आणि जाणार असाल तर नक्कीच जा. गुरुवार हा त्यांचा दिवस आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या आयुष्यातली प्रत्येक अडचण दूर करण्यामध्ये मदत होते. त्याचप्रमाणे आपले गुरु आपले आई वडील आहेत. आपले वडीलधारे किंवा मोठे कोण असतील तेही आपले गुरु, आपले बॉस आपले गुरु आहे, आपले चांगले सिनियर कलिग असतील ते आपले गुरु आहेत. तर त्यांनाही आज आपण छानपैकी भेटायचं आहे. त्यांना चहा किंवा काही नाश्ता असा वडापाव, भजी असं नाश्त्यामध्ये द्या. खूप चांगलं असतं. एक दानाचं स्वरूपही होतं आणि मित्रांमध्ये आपल्याला एक छोटासा ट्रिक सुद्धा होऊन जातं की त्यांच्याबरोबर आपण काहीतरी बसून नाश्ता केल्याचं. आज चण्याची डाळ आहे ती शिवलिंगावर अर्पण करायची. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला थंड पाणी जल द्यायचं आहे, दूध द्यायचं आहे जमलं तर, नाहीतर जल आणि चण्याची डाळ भिजवलेली असेल तर उत्तम. चण्याची डाळ अर्पण करा, गूळ अर्पण करा, बेल फूल दुर्वा अर्पण करा, ज्याने शिव भगवान खूप प्रसन्न राहतात आणि त्यांना आवडतं. आज विष्णूंचा वार आहे म्हणून पिवळ्या वस्तूंवर जास्त आपण भर देतो. पिवळी फळं तुम्ही अर्पण करा, दान करा, खा. केळी दान करा. केळी खायची नसते आपण, पण दुसऱ्यांना दान करण्यात आणि त्यांनी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याचप्रमाणे बुंदी आहे, गोडामध्ये जिलेबी आहे, असं काही तुम्ही देऊ शका. पुरणपोळी आहे. आज जेवणामध्ये पिवळी खिचडी आहे, दही कढी आहे, छोले आहेत, याचंही तुम्ही सेवन करू शकतात किंवा कुणाला अन्नदानामध्ये द्यायचं झालं तरी करू शकता. आपल्या गुरुला, बृहस्पतीला जितकं चांगलं करता येईल तितकं छान असं, कारण ज्याचा बृहस्पती आणि सूर्य ह्या दोन ग्रहांची जर तुमच्या कुंडलीमध्ये बैठक चांगली झाली तर तुम्हाला कुठलेही प्रकारचे त्रास नाही. कारण बृहस्पती आपल्याला धनाचा आकर्षित करतो आणि धन देण्यास तो आपल्याला मदत करतो. आणि ज्याचा बृहस्पती खूप चांगला मांडणीत असेल तर नक्कीच त्याच्याकडे धन संपत्ती असेल आणि तो गुरु असतो. तर गुरुंना कधीही कुठलाही याची कमी पडत नाही. त्याचप्रमाणे सूर्याला जर तुम्ही रेग्युलर जल दिला आणि त्यांची आराधना करत राहिलं, रोज सकाळी उठून फक्त जल द्यायचंय, बाकी काही सूर्याचं जास्त नाही. 12 नावे घेतली तर घ्या, नाहीतर नुसती मोबाईलवर ऐकली तरी खूप छान. त्याच्याने तुमची गव्हर्नमेंटची कामं जर तुम्हाला करून घ्यायची असेल, नोकरी आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा कुठले नोकरीचे हे असतील, कॉन्ट्रॅक्ट असतील वगैरे, म्हणजे जितके गव्हर्नमेंटची जी कामं आहेत ती तुम्हाला सूर्यच देऊ शकतो. आणि ह्या वर्षाचा राजाही सूर्य आहे, प्रधानही सूर्य आहे, म्हणून सूर्याला तुम्ही नक्कीच जल द्यायचं आहे. आणि बृहस्पतींना तुम्ही जितकं छान ठेवाल तितकं सुरळीत ठेवणार. आपले गुरूंना तुम्ही जाऊन भेटा, त्यांचे आशीर्वाद घ्या, देवळामध्ये सेवा करा, गुरुद्वारामध्ये जाऊन सेवा करा. याच्याने गुरुदेव प्रसन्न राहतात आणि तुमची सगळी कामे सरळ होतात. श्री स्वामी समर्थ.